आज मी ना मस्तपैकी ऑफिसच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी रात्रीची सुकी भाजी म्हणून मस्त अशी तोंडलीची भाजी बनवली। काही असं विशेष नाही बनवली, अगदी सिंपल पद्धतीने, पण एक खास मसाला टाकून ना ह्याच्यामध्ये अप्रतिम चव येते। इतकी छान चव येते ना की कुठलंही वाटण वगैरे करायची अजिबात गरज लागत नाही। आणि रोजची साधी भाजीसुद्धा इतकी छान चटपटीत झणझणीत चवदार लागते ना। तुम्ही पाहू शकता आज मी हा तोंडली मसाला बनवलेला आहे। एक सिक्रेट मसाला टाकून ह्याची रंगत आणि चव इतकी छान वाढते ना की तुम्हाला वाटणारच नाही की आपण ह्याच्यामध्ये कुठले मसाले टाकलेले नाही आहेत। तर बघू शकता मस्तपैकी अशी झमझमीत चणचणीत तोंडली मसाला बनवायचा आज रेसिपी तुम्हाला मी दाखवते। तर रोजचीच भाजी आहे, काही विशेष नाही, पण ह्या एका मसाला मॅजिक म्हणून हे मॅगी मॅजिक मसाला भेटतो बघा सगळीकडे। हे खूप छान चव देतो प्रत्येक भाजीमध्ये। ह्याच्यामध्ये बघा हे सुक्या भाज्या आपण बनवू शकतो, डाळ आमटी बनवू शकतो। 10 ना खडे मसाले उत्तम प्रकारचे असे भाजून एकदम पावडर बनवलेला आहे, ज्याच्यामुळे काय होतं आपल्याला कुठलंही वाटण वगैरे करायची गरज लागत नाही। ह्या मसाल्यामुळेच आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या भाजीमध्ये, साध्या भाजीमध्ये सुद्धा एक इतकी छान चव येते ना, म्हणजे रोजची साधी भाजीसुद्धा खूप मस्त लागते। तर ह्या तोंडल्या बघा मी अशा उभ्या कट केला, तुम्ही गोल आकारसुद्धा याला कटिंग करू शकता भेंडीसारखं। त्यानंतर मी इकडे कांदा टमाटर बारीक चिरून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, अद्रक, लसूण, अजिबात कुठलं वाटण करायचं नाही, फक्त हा मसाला आहे मॅजिक आपण वापरणार आहोत। त्या एकाच मसाल्याने भाजी ही चवदार बनते। तर चला बनवून घेऊया। तर सर्वप्रथम काय करायचं, आपण कढाई जी असेल त्याच्यामध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं आणि ह्या जी तोंडली आपण कट केली ना ती याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून भाजून घ्यायची। म्हणजे अगदी थोडीशी भाजायची, काही जास्त भाजायची नाही। ह्याने काय होतं भाजीला एक छान चव बसते। मिठामध्ये थोडीशी तोंडली अशी भाजून घ्या। जर अशा पद्धतीने बनवले नसेल तर अशी पद्धतीने करून बघा आणि हा मसाला तर टाकून नक्की करून बघा। अशी थोडंसं चिमूटभर मीठ टाकले, कारण आपल्याला परत मीठ टाकायचं आहे, त्यामुळे अगदी थोडंच टाका आणि याला असं परतून घ्यायचं। खूप छान चव लागते भाजीला। तोंडलेला एक वेगळी चव बसते। आता भाजून घेतलंय, 1-2 मिनटं स्लो गॅसवर याला असं परतून घ्यायचं तेलामध्ये। कमी तेलातच परतून घ्यायचं, चिमूटभर मीठ टाकायची। आपल्या रोजच्या भाज्या सुक्या ज्या पण असतात, वांग असो, बटाटा, फ्लावर, ही सगळ्या भाज्या तुम्ही ह्या मसाल्यामध्ये करू शकता। म्हणजे मसाले मॅजिक आहे ना त्यामध्ये। आता काय करायचं, मी तोंडली भाजून घेतली, याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते आणि बारीक चिरलेला कांदा इथे टाकून घेते। आणि त्यानंतर आपण इकडे अद्रक लसूणची पेस्ट मी इकडे वापरते, तुम्ही अद्रक लसूण कुटून घेऊ शकता। त्यानंतर टमाट्याची प्युरीसुद्धा करू शकता किंवा असं बारीक चिरून घ्यायचं टमाटर, कांदा, टमाटर, अद्रक लसूणची पेस्ट आणि इकडं मी 2 चमचे ना बारीक सुक्या खोबऱ्याचा किस इकडे वापरलेला आहे। किंवा तुम्ही असं करू शकता, टमाटर, कांदा आणि 2 असं सुकं खोबरं घ्यायचं, थोडंसं त्याचं वाटण करायचं अद्रक लसूण टाकून, एक छोटीशी पेस्ट बनवू शकता। किंवा मग हे असं सुकं खोबऱ्याचा किस असेल ते 1-1.5 चमचे टाकू शकता। बस आता हे सगळं परतून झालं की याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे। लाल तिखट आवडीनुसार टाका, हळदसुद्धा आवडीनुसार टाका। इकडे मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि थोडासाच गरम मसाला टाकते, कारण मी जो मॅजिक मसाला वापरणार आहे ना मॅगीचा, तोच टाकायचा आपल्याला, त्यानेच भरपूर छान चव येते भाजीला। वेगळे काही मसाले वापरायची आवश्यकता लागत नाही। आता बघा हा मसाल्यामध्ये सगळं कांदा टमाटर अद्रक लसूण एकजीव झालेलं आहे। थोडंसं याच्यावर झाकण ठेवायचं। तर ह्या मसाल्याला चांगलं एकजीव करून घ्या, झाकण ठेवायचं। तेल सुटेपर्यंत ना हा मसाला परतून घ्यायचा। पाहू शकता किती मस्त याची ग्रेव्ही तयार झाली, कुठलंही वाटण न करता। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, तोंडल्यामध्ये थोडंसं मीठ टाकले त्यामुळे इकडे मीठसुद्धा कमी टाका आणि परत एकदा झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाल्याला परतून घ्या। आता चांगला मसाला परतून झालाय, आपण तोंडल्या ज्या भाजून घेतल्यात ना त्या याच्यामध्ये टाकून घेऊया। हे बघा मिठामध्ये भाजून घेतलेल्या तोंडल्यात इतकी छान चव लागते ना भाजीला। आणि बस आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ वगैरे मसाले सगळे टाकलेत, खोबरं अद्रक लसूण व्यवस्थित याच्यामध्ये झालेलं आहे, मिक्स करायचं।
तोंडल्या कच्च्या आहेत तशा तर त्या वाफेवरच शिजतात, पण थोडंसं पाणी मसाला खाली चिटकू नये म्हणून टाकायचं आणि तोंडल्याचा जो कच्चापणा आहे ना थोडासा निघून जातो. अगदी थोडंसंच बघा पाणी टाकले, मिक्स करून घेऊया आणि मग झाकण ठेवायचं. आता याच्यावर झाकण ठेवते. जो आपण मसाला मॅजिक घेतलेला आहे ना मॅगीचा, तो ना कधीही कुठलीही भाजी करता वेळेस जर वापरत असताना तर शेवटला टाकायचं. सुरुवातीला अजिबात टाकू नका मसाल्यासोबत. एकदम भाजी पूर्णपणे तयार होत आल्यावरच थोडा वेळ असताना गॅस सोडायच्या, बंद करायच्या आधी त्याला टाकायचं. लगेच टाकू नका. बघा मी पूर्ण भाजी अगोदर करून घेतली, अगदी शेवटलाच तो मसाला मी टाकणार आहे. आता ह्या मस्त तोंडला शिजत आलेल्या आहेत. परत एकदा झाकण ठेवते, 1 मिनटं वाफ द्यायची आणि स्लो गॅसवरच ही भाजी तयार होती. तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे, तेल सुटलेलं आहे भाजीला. आणि आपली ही भाजी बघा किती मस्त वाटते का नाही. तोंडलीची मसाला भाजी खूप मस्त वाटते. आणि आता आपण तो सिक्रेट मसाला टाकणार आहोत, त्याने तर ही साधी सोपी भाजी पण ना इतकी छान वाटणार ना. बस आता मला गॅस बंद करायचा आहे, त्याआधी मी तो मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया. असंच करायचं प्रत्येक भाजीमध्ये, फ्लावर असो, वाटाणा असो किंवा कोणतीही भाजी करताना त्यामध्ये शेवटला टाका. आता शेवटच्या स्टेपला आपण हा मसाला वापरायचा. बघा इतका छान सुगंध येतो ना हा मसाला टाकल्यावर. म्हणजे 10 उत्तम प्रकारचे मसाले ना भाजून कुटून गरम मसाला ना असा तयार केलेला आहे. हा खूप छान चव येते. बघा टाकल्या इतका सुगंध दरवळतो आहे घरामध्ये आणि याचा कलर इतका छान टेक्स्चर येतो ना, अप्रतिम चव लागते. बस आता झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि तो मसाल्याचा फ्लेवर उतरून द्यायचा भाजीमध्ये. बस शेवटलाच मसाला टाका आणि पाहू शकता तुम्ही आपली ही तोंडली मसाला किती छान झाली ना. पाहता क्षणी खायचं मन झालं. इतकी भारी वाटते. कोणतंच वाटण केलं नाही, काही अशी विशेष साहित्य टाकलं नाही, अगदी सिंपल पद्धतीने झाले आहेत झणझणीत, चमचमीत आणि टेस्टी मसाला तोंडली किंवा तोंडली मसाला. चला आता आपण याला गरमागरम प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता ही रोजची आपली तोंडलीची साधी सिंपल भाजी इतकी चवदार लागेल ना. तुम्ही फक्त अशा पद्धतीने तो मसाला ट्राय करू नक्की बघा. मॅगी मसाला नक्की वापरा, खूप छान आहे. आणि त्यांनी ना ही सिंपल भाजी कुठल्याही साध्या सोप्या भाज्यांना इतक्या छान होतात ना की तुम्ही रोज जी भाजी आवडीने खात नाही ना तीसुद्धा तुम्ही खातात. तर पाहू शकता तुम्ही आपली ही मसाला तोंडली किती छान झाली का नाही. गरमागरम पोळ्यासोबत, डाळ भात वगैरे असेल तर त्यासोबतसुद्धा सुक्की भाजी म्हणून करू शकता किंवा ही भाजीसुद्धा भातासोबत खाता येते. इतकी मस्त वाटते, ग्रेव्हीदार अशी मस्त झाली का नाही. बघा हा मसाला किती छान वाटतो का नाही. पाहता क्षणी असं तोंडाला पाणी सुटलं, इतकी छान झाली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही तोंडली मसाल्याची भाजी? नक्की करून बघा ना, अशा पद्धतीने करून बघा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा, मस्त